नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 5 उष्णता या प्रकरणाचा स्वाध्याय या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणातील महत्त्वाचे प्रश्न, उदाहरणे यांचे स्वतंत्र व्हिडिओ तयार केलेले आहेत. ते तुम्ही अभ्यासले असतीलच, आणि जर अभ्यासले नसतील तर त्यांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. ते तुम्ही जरूर अभ्यासा. चला तर मग पाहूया. प्रश्न पहिला. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पुन्हा लिहा. पहिली रिकामी जागा आहे, हवेतील पाण्याचे प्रमाण ज्या राशींच्या साहाय्याने मोजले जाते तिला टिंबटिंब म्हणतात. तर उत्तर काय आहे पहा. हवेतील पाण्याचे प्रमाण ज्या राशींच्या साहाय्याने मोजले जाते तिला निरपेक्ष आर्द्रता म्हणतात. तर याचं उत्तर आहे निरपेक्ष आर्द्रता. दुसरी रिकामी जागा आहे, समान वस्तुमान असलेल्या वेगवेगळ्या पदार्थास समान उष्णता दिली असता त्यांचे वाढणारे तापमान त्यांच्या टिंबटिंब गुणधर्मामुळे समान नसते. आता याचं उत्तर पहा. समान वस्तुमान असलेल्या वेगवेगळ्या पदार्थास समान उष्णता दिली असता त्यांचे वाढणारे तापमान त्यांच्या विशिष्ट उष्माधारकता गुणधर्मामुळे समान नसते. तर 3 गोळ्यांचा प्रयोग तुम्ही अभ्यासला असेल, आणि जर अभ्यासला नसेल तर त्याचे उत्तर पुढे आलेले आहे, तेव्हा आपण ते पाहूया. तिसरी रिकामी जागा आहे, पदार्थाचे द्रवातून सायुत रूपांतर होत असताना पदार्थातील अप्रकट उष्मा टिंबटिंब. आता पदार्थाचे द्रवातून ज्यावेळी स्थायिक रूपांतर होते त्यावेळी पदार्थातील अप्रकट उष्मा हा गोठणाचा अप्रकट उष्मा असतो. चला पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 2. पुढील आलेखाचे निरीक्षण करा. पाण्याचे तापमान 0°C पासून वाढवत नेल्यास त्याच्या आकारमानात होणारा बदल विचारात घेऊन पाणी व इतर पदार्थ यांच्या आचरणात नक्की काय फरक आहे ते स्पष्ट करा. पाण्याच्या या प्रकारच्या आचरणास काय म्हणतात? आता या ठिकाणी पाण्याचे आकारमान आणि तापमान असा आलेख दिलेला आहे. पहा, इथं हा एक्स अक्ष आहे, एक्स अक्षावरती तापमान आहे. हा जो वाय अक्ष आहे, वाय अक्षावरती पाण्याचे आकारमान किलोग्रॅममध्ये दिलेले आहे आणि तापमान अंश सेल्सिअसमध्ये दिलेले आहे. तर तापमान पहा 1, 2, 3, 4, 5, 6 असं 10°C पर्यंत दिलेलं आहे, आणि पाण्याचे आकारमान या ठिकाणी 0, 5, 10, 15, 20, 25 असे या प्रकारे दिलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर या आलेखाच्या साहाय्याने आपल्याला लिहायचं आहे. तर पाहूया उत्तर काय आहे ते. पहा, या ठिकाणी आलेख पुन्हा घेतलेला आहे. आता पाण्याचे तापमान 0°C पासून वाढवत नेल्यास, आता बा इथं जिथं ओरिजिन आहे, आरंभबिंदू आहे, तिथं 0°C तापमान असेल. तर पाण्याचे तापमान 0°C पासून जर वाढवत नेले तर 4°C पर्यंत त्याचे आकारमान कमी होत जाते. तुमच्या लक्षात आले असेल पहा, या ठिकाणी आकारमान 10 ते 15च्या दरम्यान साधारणपणे 11, 12, 13 किलोग्रॅम इतकं आहे. जसं तापमान वाढत गेलं तसं खाली 4°C येईपर्यंत काय झालं, त्याचं आकारमान कमी झालं. व 4°C ते कमीत कमी असते, म्हणजे अगदी कमी शून्यच आहे ते. इथं अगदी एक अक्षाला टच झालेली आहे ही रेषा, म्हणजे खूप कमी असते. सर्वसाधारणपणे इतर पदार्थांच्या बाबतीत मात्र तापमान वाढवत गेल्यास आकारमान काय होत जाते, सतत वाढत जाते. पण पाण्याचे मात्र तापमान 4°C पर्यंत आपण जर वाढवत नेले तर आकारमान काय होते, कमी कमी होत जाते. या फरकामुळे 0°C ते 4°C या तापमानादरम्यानच्या पाण्याच्या आचरणास पाण्याचे काय म्हणतात, असंगत आचरण म्हणतात. तर आलेखाचे निरीक्षण करा तुम्ही. 4°C नंतर तापमान जसं वाढवत गेलेलं आहे, 5, 6, 7, 8 तसं पुन्हा आकारमान काय होत गेले, वाढत गेले. म्हणजेच 0°C ते 4°C पर्यंत पाण्याला उष्णता देत गेले तर आकारमान कमी कमी होत जाते. 4°C ते सर्वात कमी असते, आणि 4°C नंतर मात्र तापमान जसे वाढत जाईल तसतसे पाण्याचे आकारमान वाढत जाते.
आणि पाण्याच्या या आचरणालाच पाण्याचे असंगत आचरण असे म्हणतात. पुढील प्रश्न क्रमांक 3. विशिष्ट उष्माधारकता म्हणजे काय? प्रत्येक किंवा तोच प्रश्न कसा येऊ शकतो पहा. प्रत्येक पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता वेगवेगळी असते. हे प्रयोगाच्या सहाय्याने कसे सिद्ध कराल? आता विशिष्ट उष्माधारकता म्हणजे काय ते आपण प्रथम पाहूया. तर एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे त्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता होय. आता आपल्याला प्रयोगाने सिद्ध करायचं आहे की प्रत्येक पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता वेगवेगळी असते. या ठिकाणी 3 गोळ्यांच्या प्रयोगाची आकृती आहे पहा. लोखंड, तांबे आणि शिसे. आता इथं कृती काय दिलेली आहे पहा. काय करायचं आहे तर समान वस्तुमान असलेले लोखंड, तांबे व शिसे यांचे भरीव गोल घ्यायला त्यांनी सांगितलेले आहेत. त्या या ठिकाणी आकृतीमध्ये घेतलेले आहेत पहा. लोखंड, तांबे आणि शिसे 3 गोल आपल्याला आकृतीमध्ये दिसत आहेत. आता 3ही गोल उकळत्या पाण्यात काही काळ ठेवा. तर उकळलेल्या पाण्यामध्ये काही वेळापर्यंत 3ही गोल काय करायला सांगितलेले आहेत? ठेवायला सांगितलेले आहेत. काही वेळानंतर त्यांना उकळत्या पाण्यातून बाहेर काढा. 3ही गोळ्यांचे तापमान उकळत्या पाण्याच्या तापमाना एवढे म्हणजेच 100 अंश सेल्सिअस एवढे असेल. त्यांना लगेच मेणाच्या जाड थरावर ठेवा. पहा, अगदी सोपा प्रयोग आहे. आकृतीसुद्धा सोपी आहे. 3 लोखंड, तांबे आणि शिसेचे 3 गोल घ्यायला सांगितलेत आणि ते भरीव गोल आहेत. आकार सारखा आहे, वजन सारखं आहे. 3ही गोल उकळत्या पाण्यात ठेवायला सांगितले. काही काळानंतर उकळत्या पाण्याचं तापमान 0 अंश सेल्सिअस असते. तेवढे तापमान त्या गोळ्यांचं होईल. पुन्हा ते गोळे आपल्याला मेणाच्या जाड थरावर ठेवायला सांगितलेले आहेत. प्रत्येक गोळा मेणामध्ये किती खोलीपर्यंत गेला नोंद करायला सांगितलेली आहे. तर कोणता जास्त खाली गेला, कोणता कमी खाली गेला त्याची नोंद आपल्याला ठेवायची आहे. जो गोळा जास्त उष्णता शोषून घेईल तो गोळा मेणालाही जास्त उष्णता देईल. त्यामुळे मेण जास्त प्रमाणात वितळेल व गोळा मेणामध्ये खोलवर जाईल. आता वरील कृतीमध्ये लोखंडाचा गोळा मेणामध्ये जास्त खोलवर जातोय, शिशाचा गोळा मेणामध्ये सर्वात कमी खोल जातोय आणि तांब्याचा गोळा दोहोंच्या दरम्यान त्या मेणामध्ये बुडालेला आपल्याला दिसतोय. यावरून काय सिद्ध होतं तर तापमान सारख्या प्रमाणात वाढण्यासाठी 3ही गोळ्यांनी उकळत्या पाण्यापासून शोषलेली उष्णता ही कशी होती? भिन्न होती. म्हणजेच उष्णता शोषून घेण्याचा प्रत्येक गोळ्याचा गुणधर्म कसा आहे? वेगळा आहे. यावरून लोखंड, तांबे व शिसे यांची विशिष्ट उष्माधारकता सुद्धा कशी असणार आहे? वेगळी असणार आहे हे सिद्ध होते. आता लोखंड, तांबे, शिसे याऐवजी जर आपण इतर पदार्थ घेतले तर त्यांची विशिष्ट उष्माधारकता सुद्धा वेगवेगळी असल्याचे दिसून येते. तर अशा रीतीने अत्यंत सोपा प्रश्न हा आहे. प्रश्न 4. उष्णतेचे एकक ठरवताना कोणता तापमानखंड निवडतात का? उत्तर पहा. 1 किलोग्रॅम पाण्याचे तापमान 14.5 अंश सेल्सिअस ते 15.5 अंश सेल्सिअस तापमानापेक्षा वेगळ्या तापमानास तापवले तर 1 अंश सेल्सिअस तापमान वाढवण्यासाठी द्यावी लागणारी उष्णता 1 किलो कॅलरीपेक्षा थोडी भिन्न राहील. म्हणून उष्मा एकक म्हणजेच उष्णतेचे एकक ठरवताना आपण 14.5 अंश सेल्सिअस ते 15.5 अंश सेल्सिअस हाच विशिष्ट तापमानखंड निवडतो. कॅलरी व जूल यांचा परस्पर संबंध पुढील सूत्राने दाखवता येतो. 1 कॅलरी बरोबर 4.18 जूल. प्रश्न 5. खालील आकृतीमधील तापमान काल आलेख स्पष्ट करा. आता या ठिकाणी तापमान काल आलेख दिलेला आहे. एक्स अक्षावरती काल दिलेला आहे आणि वाय अक्षावरती तापमान दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 5 मार्कांसाठी SSC बोर्डाने एकदा विचारलेला आहे आणि प्रश्न अत्यंत सोपा आहे. पहा, काल या ठिकाणी 2, 4, 6, 8, 10 मिनिटे असा दिलेला आहे. 2-2च्या फरकाने दिलेत आणि तापमान 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 असं दिलेलं आहे. आता आपल्याला माहीत आहे पाण्याचं तापमान, पाण्याचा उत्कलनांक 100 अंश सेल्सिअस असल्याने पाण्याचे तापमान जास्तीत जास्त आपण 100 अंश सेल्सिअसपर्यंतच वाढवू शकतो. तर हा आलेख आपल्याला स्पष्ट करायचा आहे. बघा काय येईल स्पष्टीकरण.
बर्फ व पाणी यांच्या मिश्रणात सतत उष्णता दिल्यास काय होते हे तापमान काल आलेखात दाखवले आहे. आता या आलेखात रेख AB ही 0°C या स्थिर तापमानाला बर्फाचे पाण्यात रूपांतर होण्याची क्रिया दर्शवतो. पहा, या ठिकाणी आलेख सरळ रेषेमध्ये आपल्याला वर तिरपा गेलेला दिसतो. तापमान जसजसं वाढत जाईल, वेळ जसजसा वाढत जाईल तसतसं तापमान काय होत जातं, वाढत गेलेलं पाहायला मिळतं. आणि 100°C ते तापमान काय होते, थांबते, कारण 100 हा पाण्याचा उत्कलनांक आहे. AB ही 0°C या स्थिर तापमानाला बर्फाचे पाण्यात रूपांतर होण्याची क्रिया दर्शवतो. यावेळी बर्फ उष्णतेचे काय करतो, शोषण करतो. ही क्रिया बर्फाचे पूर्णपणे पाण्यात रूपांतर होईपर्यंत चालू राहते. आता बर्फाचे सर्व तुकड्यांचे पाणी होईपर्यंत मिश्रणाचे तापमान 0°C असे स्थिर असते. सर्व बर्फाचे पाणी झाल्यानंतर पाण्याचे तापमान 100°C होईपर्यंत वाढत जाते. या तापमानाला पाण्याचे रूपांतर वाफेत मोठ्या प्रमाणात होऊ लागते. म्हणजे पहिल्यांदा बर्फ स्थायू अवस्थेत होता, त्याचं पाण्यात म्हणजे द्रवात रूपांतर झालं आणि द्रवाचं 100°C वायूत रूपांतर झाले. तर सर्व पाण्याचे वाफेत रूपांतर मोठ्या प्रमाणात होऊ लागते. तर सर्व पाण्याचे वाफेत रूपांतर होत असताना उष्णता ग्रहण केली जाते, पण पाण्याचे तापमान मात्र काय होते, 100°C स्थिर राहते. म्हणजे ते तापमान वाढत नाही. पहा, लक्षात आले का? उष्णता ग्रहण केली जाते पण तापमान वाढत नाही. मग ती उष्णता जाते कुठे, तर ती उष्णता पाण्याचे वाफेमध्ये म्हणजेच द्रवाचे वायूमध्ये रूपांतर करण्यासाठी वापरली जाते. पुढील प्रश्न 6. स्पष्टीकरण लिहा. थंड प्रदेशात जलीय वनस्पती, जलचर यांना जिवंत ठेवण्यास पाण्याच्या असंगत आचरणाची भूमिका, पाण्याचे असंगत आचरण आहे त्याची जी भूमिका आहे ती भूमिका स्पष्ट करा. आता पाण्याच्या असंगत आचरणामुळे पाण्याची घनता 4 ही उच्चतम असते. थंड प्रदेशातील तलावामध्ये जेव्हा पाणी कमी होऊ लागते त्यावेळी 4°C तापमानाचे पाणी तळाशी राहते. त्याहून कमी तापमानाचे पाणी व ते गोठून बनलेले बर्फ राहते. पाणी व बर्फ हे उष्णतेचे दुर्वाहक आहेत, त्यामुळे ते तळाशी असलेले पाण्यावर बाहेरच्या थंडीचा फारसा परिणाम होत नाही व त्यामुळे पाण्यामध्ये तलावातील जलीय वनस्पती किंवा जलचर काय होतात, सुरक्षित राहतात. असा फायदा थंड प्रदेशामध्ये पाण्याच्या असंगत आचरणाचा होतो. पुढील प्रश्न आहे पाण्याच्या असंगत आचरणामुळे खडक फुटून त्यांचे तुकडे होतात. हे वाक्य स्पष्ट करा. आता थंड प्रदेशात थंडीच्या दिवसात वातावरणाचे तापमान बऱ्याच वेळा 0°C खालीही जाऊ शकते. सामान्यतः खडकांच्या भेगामध्ये पाणी असते. पाण्याच्या असंगत आचरणामुळे पाण्याचे तापमान 4°C खाली गेल्यास पाणी प्रसरण पावते व कालांतराने त्याचे बर्फ बनले की त्याचे आकारमान अधिक होते. अशावेळी खडकांच्या भेगामधील पाण्याने निर्माण केलेल्या दाबामुळे खडक फुटून त्याचे काय होतात, तुकडे होतात. म्हणजे हे सुद्धा पाण्याच्या असंगत आचरणावरच आधारित आहे. प्रश्न 6. शीतपेयाची बाटली फ्रीजमधून काढून ठेवल्यास बाटलीच्या बाह्य पृष्ठभागावर पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. याचे स्पष्टीकरण दवबिंदूच्या साहाय्याने करा. आता पहा, ठराविक तापमानास हवेच्या ठराविक आकारमानात एक कमाल मर्यादेपर्यंत बाष्प म्हणजेच पाण्याची वाफ सामावले जाऊ शकते. तर तापमान कमी झाल्यास हवेची बाष्प धारण करण्याचा क्षमता काय होते, कमी होते. शीतपेयाची बाटली फ्रीजमधून काढून ठेवल्यास तिचे तापमान कक्ष तापमानापेक्षा बरेच कमी असल्याने बाटलीच्या भोवतीच्या हवेचे तापमान काय होते, कमी होते. परिणामी त्या हवेची बाष्प धारण करण्याची क्षमता काय होते, कमी होते. त्यामुळे त्या हवेतील अतिरिक्त बाष्पाचे संगणन होते आणि बाटलीच्या बाह्य पृष्ठभागावर दवबिंदूसारखे पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. प्रश्न 7. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अप्रकट उष्मा म्हणजे काय?
पदार्थातील अप्रकट उष्मा पदार्थातून बाहेर टाकला गेल्यास पदार्थाच्या अवस्था कशा बदलतील? आता अप्रकट उष्मा कशाला म्हणायचं? तर अप्रकट उष्मा म्हणजे पदार्थाचे स्थिर तापमानास अवस्थांतर होत असताना पदार्थाने शोषून घेतलेली अथवा बाहेर टाकलेली उष्णता. द्रवाचे स्थायीत रूपांतर होताना, बाष्पाचे द्रवात रूपांतर होताना, तसेच बाष्पाचे स्थायीत रूपांतर होताना हा अप्रकट उष्मा पदार्थाकडून काय केला जातो? बाहेर टाकला जातो. प्रश्न 7 आ. पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकतेच्या मापनासाठी कोणत्या तत्वाचा वापर करतात? उत्तर: पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकतेच्या मापनासाठी उष्णता विनिमयाच्या तत्वाचा उपयोग करतात. आता हे तत्व काय आहे पहा. उष्णता विनिमयाचे तत्व. दोन वस्तूंची प्रणाली वातावरणापासून वेगळी केल्यास, म्हणजे उष्णतारोधक पेटीत ठेवल्यास पेटीत बाहेरून उष्णता आत येणार नाही किंवा पेटीतून उष्णता बाहेरही जाणार नाही. अशा स्थितीत उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता बरोबर थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता. कालांतराने दोन्ही वस्तूंचे तापमान समान होते. विशिष्ट उष्माधारकतेचे SI एकक जूल पर किलोग्रॅम केल्विन होय. पदार्थाच्या अवस्था बदलातील अप्रकट उष्म्याची भूमिका स्पष्ट करा. स्थायू पदार्थास उष्णता दिल्यास सुरुवातीस त्याचे तापमान वाढते. यावेळी पदार्थाने शोषलेली उष्णता पदार्थाच्या कणांची गतिज ऊर्जा वाढवण्यास, तसेच त्या कणांमधील आकर्षण बलाविरुद्ध कार्य करण्यास, म्हणजेच अणुरेणूमधील बंध कमकुवत करण्यासाठी वापरली जाते. आता उष्णता देणे सुरू ठेवल्यास ठराविक तापमानाला स्थायू पदार्थाचे द्रवात रूपांतर होऊ लागते. यावेळी तापमान स्थिर राहते व पदार्थाने शोषलेली उष्णता पदार्थातील कणामधील बंध तोडण्यासाठी व अवस्थांतरासाठी वापरली जाते. या उष्णतेस वितळणाचा अप्रकट उष्मा असे म्हणतात. द्रवाच्या उत्कलनांकावर वायूमध्ये रूपांतर होत नाही. उष्णता शोषली जाते पण तापमान बदलत नाही. या उष्णतेस बाष्पनाचा अप्रकट उष्मा असे म्हणतात. यावेळी शोषलेल्या उष्णतेचा वा द्रवाच्या कणांमधील बंध कमकुवत करण्यासाठी व अवस्थांतरासाठी उपयोग होतो. काही पदार्थाच्या बाबतीत ठराविक भौतिक स्थिती स्थायूचे बाष्पात रूपांतर होऊ शकते. यावेळी ही उष्णता शोषली जाते आणि तापमान स्थिर राहते. या उष्णतेस संप्लवनाचा अप्रकट उष्मा असे म्हणतात. आता अप्रकट उष्मा म्हणजे पदार्थाचे स्थिर तापमानास अवस्थांतर होत असताना पदार्थाने शोषून घेतलेली अथवा बाहेर टाकलेली उष्णता होय. द्रवाचे स्थायीत रूपांतर होताना, बाष्पाचे द्रवात रूपांतर होताना, तसेच बाष्पाचे स्थायीत रूपांतर होताना हा अप्रकट उष्मा पदार्थाकडून काय केला जातो? बाहेर टाकला जातो. पुढील उपप्रश्न आहे, हवा संपृक्त आहे की असंपृक्त आहे हे कशाच्या आधारे व कसे ठरवितात? आता हवा संपृक्त आहे की असंपृक्त आहे हे हवेतील बाष्पाच्या प्रमाणाच्या आधारे ठरवतात. हवेची सापेक्ष आर्द्रता 100% असल्यास ती हवा बाष्पाने संपृक्त होय. यावेळी झाडाच्या पानांवर किंवा गवतावर दवबिंदू तयार झालेले दिसतात. हवेची सापेक्ष आर्द्रता 100% पेक्षा कमी असल्यास ती हवा बाष्पाने असंपृक्त आहे असे ठरवले जाते. प्रश्न 8 पुढील उतार्याचे वाचन करा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आता या ठिकाणी उतारा दिलेला आहे पहा. उष्ण व थंड वस्तूंमध्ये उष्णतेची देवाणघेवाण झाल्यास उष्ण वस्तूचे तापमान कमी होत जाते व थंड वस्तूचे तापमान वाढत जाते. जोपर्यंत दोन्ही वस्तूंचे तापमान सारखे होत नाही तोपर्यंत तापमानातील हा बदल होत राहतो. या क्रियेमध्ये गरम वस्तू उष्णता गमावते तर थंड वस्तू उष्णता ग्रहण करते. दोन्ही वस्तू फक्त एकमेकांमध्ये ऊर्जेची देवाणघेवाण करू शकतात. अशा स्थितीत असल्यास, म्हणजेच जर दोन्ही वस्तूंची प्रणाली वातावरणापासून वेगळी केल्यास प्रणालीमधून उष्णता आतही येणार नाही किंवा बाहेरही जाणार नाही. अशा स्थितीत आपणास पुढील तत्त्व मिळते.
काय तत्व आहे पहा. उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता बरोबर थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता. या तत्वास उष्णता विनिमयाचे तत्व म्हणतात. आता आपण पॅरेग्राफ वाचलेला आहे. प्रश्न काय दिलेत पहा. पहिला प्रश्न आहे, उष्णता स्थानांतरण कोठून कोठे होते. आता उष्णता स्थानांतरण उष्ण वस्तूकडून थंड वस्तूकडे होते. अशा स्थितीत आपणास उष्णतेच्या कोणत्या तत्वाचा बोध होतो. तर उष्णता स्थानांतरण अधिक तापमानाच्या वस्तूकडून कमी तापमानाच्या वस्तूकडे होते या तत्वाचा बोध होतो. हे तत्व थोडक्यात कसे सांगता येईल. आता हे तत्व काय दिले पहा आपल्याला पॅरेग्राफमध्ये. तर दोन वस्तूंची प्रणाली वातावरणापासून वेगळी केल्यास उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता बरोबर थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता. आणि चौथा प्रश्न आहे, या तत्वाचा उपयोग पदार्थाच्या कोणत्या गुणधर्माच्या मापनासाठी केला जातो. तर या तत्वाचा उपयोग पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकतेच्या मापनासाठी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ अभ्यासा. व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.